नमो बुद्धाय जय भीम. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांची संपूर्ण माहिती पाहूया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 झाला. या केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिल्या आधुनिक स्त्री शिक्षिका होत्या. समाजसुधारक, कवयित्री आणि स्त्री मुक्तीच्या आद्य नेत्या होत्या. त्यांनी शिक्षण, स्त्री अधिकार, जाती व्यवस्था, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण आणि सार्वजनिक आरोग्य अशा अनेक क्षेत्रात मूलभूत क्रांती केली. ही माहिती ऐतिहासिक दस्तऐवज, फुलेंचे लिखाण, समकालीन नोंदी आणि संशोधनावर आधारित आहे, हे आपण पाहूया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म, कुटुंब व बालपण. जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे झाला. वडील खंडोजी नेवसे पाटील, आई लक्ष्मीबाई. सावित्रीबाईचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्या काळात मुलींचे शिक्षण निषिद्ध मानले जात होते. बालपणीच त्यांचा विवाह झाला, तोही समाजातील रूढीनुसार. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. विवाह इसवी सन 1840, सुमारे 9 वर्षाची वय. ज्योतिराव फुले हे विचारवंत, सत्यशोधक, समाजाचे संस्थापक आणि समाजसुधारक होते. त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला. पत्नीला शिक्षित करणे हे त्या काळात अपराध मानले जाईल. सावित्रीबाईच्या शिक्षणाला सुरुवात झाली. ज्योतिरावांनी स्वतः सावित्रीबाईंना वाचन, लेखन शिकवले. पुढे पुण्यातील नॉर्मल स्कूल आणि मिस फॅरेल यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापनाचे औपचारिक प्रशिक्षण घेतले. हे शिक्षण त्यांनी प्रचंड सामाजिक विरोध, बहिष्कार आणि अपमान सहन करून पूर्ण केले. भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. स्थापना 1 जानेवारी 1848 स्थळ भिडेवाडा, पुणे येथे. पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले ही भारतातील पहिली मुलींची आधुनिक शाळा मानली जाते. पुढील काही वर्षात फुले दाम्पत्याने पुणे व आसपास 18 पेक्षा अधिक शाळा सुरू केल्या. सामाजिक छळ आणि संघर्ष. सावित्रीबाई शाळेत जाताना लोक शेण, दगड, चिखल, अपमानास न जुमानता त्या 2 साड्या नेत. एक मळली की दुसरी नेसून शिकवायला जात. समाजाने त्यांना बहिष्कृत केले तरीही त्या थांबल्या नाहीत. स्त्री शिक्षणाचे तत्त्वज्ञान. सावित्रीबाईच्या मते शिक्षण म्हणजे आत्मसन्मान, शिक्षण म्हणजे गुलामगिरीतून मुक्ती, शिक्षणाशिवाय स्त्रीला माणूसपण मिळत नाही. अस्पृश्य व वंचित घटकांसाठी कार्य केले. महार, मांग, सांबार, शूद्र, अतिशूद्र समाजासाठी शाळा, जातीच्या आधारावर भेदभावाला तीव्र विरोध केला. पानवटे, रस्ते, शाळा सर्वांसाठी खुले असावेत हा आग्रह. विधवा पुनर्विवाह व बालहत्या प्रतिबंध. त्या काळात विधवावर अमानुष अत्याचार होत. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. गर्भवती विधवांसाठी सुरक्षित आश्रय, त्यांच्या बाळांना संरक्षण. एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन नाव ठेवले यशवंतराव फुले. सत्यशोधक समाजातील भूमिका. स्थापना 1873 ज्योतिराव फुले, सावित्रीबाई प्रमुख कार्यकर्त्या. स्त्री-पुरुष समता. ब्राह्मणशाही कर्मकांड, अंधश्रद्धेवर प्रहार. सावित्रीबाई कवयित्री. प्रमुख ग्रंथ बघा सावित्रीबाईंचे. काव्य फुले 1854. बावनकशी सुबोध रत्नाकर 1892 कवितामधून त्यांनी शिक्षण, समता, मानवता यांचा संदेश दिला. महात्मा फुले यांच्या निधनानंतर. निधन 28 नोव्हेंबर 1890. ज्योतिरावांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. समाज सुधारणेचे कार्य अधिक तीव्र केले. प्लेग महामारी व बलिदान. साल 1897 पुण्यात प्लेगची साथ पसरली. सावित्रीबाईंनी रुग्णांना पाठीवर उचलून दवाखान्यात नेले. स्वतः आजारी पडल्या. सावित्रीबाईंचे निधन झाले 10 मार्च 1897. त्या समाजासाठी काम करताना शहीद झाल्या. सावित्रीबाईंचा वारसा. भारतातील स्त्री शिक्षणाची जननी, आधुनिक स्त्रीवादी चळवळीची आद्य नेत्या, सामाजिक न्यायाचा मजबूत पाया. महत्त्वाच्या गैरसमजावर सत्य जाणून घेऊया आज आपण. सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. पूर्ण शिक्षण व प्रशिक्षण घेतले त्यांनी. त्या केवळ शिक्षिका होत्या नाही, त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या.
त्यांना समाजाचा पाठिंबा होता हे चुकीचं आहे. त्यांना समाजाचा पाठिंबा नव्हता तर समाजाचा तीव्र विरोध होता. आजच्या काळातील महत्त्व, आज मुली शिकतात, स्त्रिया पुढे येतात, यामागे सावित्रीबाई फुले यांचे बलिदान आहे. त्या केवळ इतिहास नाही, त्या प्रेरणा आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले सावित्रीबाई फुले यांना झालेला विरोध, शिव्या, शेण, दगड आणि त्यामागची सामाजिक मानसिकता ही आपण पुढे पाहूया. त्या काळात समाजरचना 1840 ते 1890 ब्रिटिश राजवटीखाली भारत असला तरी समाजमन पूर्णपणे मनुस्मृती, जात, लिंगभेद आणि कर्मकांड यावर आधारलेले होते. स्त्री ही घरात बंद असावी, शिक्षण फक्त उच्चवर्णीय पुरुषासाठी असावे, शूद्र आणि अतिशूद्र जन्मताच अज्ञानी मानले जात, स्त्री शिकली तर समाज बिघडतो असा समज होता. या मानसिकतेला आव्हान देणं म्हणजे धर्मद्रोह मानला जायचा. स्त्रीने शिकवणं सर्वात मोठा गुन्हा. आज आपल्याला विचित्र वाटेल, पण त्या काळात स्त्री शिकणं पाप मानलं जायचं. स्त्रीने शिकवणं तर महापाप होतं. सावित्रीबाई रोज शाळेत जात असताना लोक रस्त्यावर थांबून शिव्या द्यायचे, अंगावर शेण, माती, दगड फेकायचे, धर्म बुडवणारी, कलंकिनी असे शब्द वापरले जायचे. हे सगळं दररोज आणि वर्षानुवर्ष घडत गेलं. 2 साड्यांची सत्यकथा, पूर्ण वास्तव आपण पाहूया. हा प्रसंग केवळ नाही तर ऐतिहासिक नोंद आहे. सावित्रीबाई शाळेत जाताना 2 साड्या नेत होत्या. रस्त्यात साडी मळली की ती बदलून त्या दुसरी साडी घालत, मग स्वच्छ साडीत शाळेत जाऊन शिकवत. यामागे असलेली मानसिक ताकद आज कल्पनाही करता येत नाही. स्वतःच्या समाजाने केलेला बहिष्कार सर्वात वेदनादायक गोष्ट. विरोध करणारे परके नव्हते, तेच लोक होते जे स्वतःला धार्मिक म्हणवायचे. फुले दाम्पत्याला घराबाहेर काढण्यात आलं, नातेवाईकांनी संबंध तोडले, अन्न पाणी देणं बंद केलं, तरीही सावित्रीबाई म्हणाल्या, माझं कर्तव्य मोठं आहे, समाज नंतर समजेल. पुरुषांचा अहंकार आणि स्त्रीभय. सावित्रीबाईंना झालेला विरोध हा केवळ जातीचा नव्हता तर पुरुषी अहंकाराचा होता. शिकलेली स्त्री, प्रश्न विचारणारी स्त्री ही सत्तेला धोका. म्हणूनच तिचं चारित्र्य हनन, बदनामी, भीती पसरवणं हे सगळं जाणीवपूर्वक केलं गेलं. विधवांसाठी कामं केल्यावरचा राक्षसी विरोध. विधवासाठी आश्रयगृह सुरू केल्यावर पाप लपवते असा आरोप, विधवांना माणूस न मानण्याची वृत्ती, गर्भवती विधवांना मरू द्यावं असा अमानुष विचार, या विरोधाला सावित्रीबाई करुणा आणि कृतीने उत्तर दिलं. सत्यशोधक समाजामुळे वाढलेला रोष. सत्यशोधक समाज, देवधर्म नव्हे, माणूस केंद्रस्थानी, ब्राह्मणशाहीला उघड विरोध. यामुळे धमक्या, सामाजिक दहशत, खोटे आरोप, पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. आजचा समाज आणि तोच इतिहास. आज प्रश्न विचारणाऱ्या स्त्रियांना ट्रोलिंग, चारित्र्यावर शंका, बदनामी, हे पाहिलं की लक्षात येतं सावित्रीबाईंना झालेला विरोध संपलेला नाही, फक्त रूप बदललं आहे. विरोधावर सावित्रीबाईचं उत्तर, त्यांनी कधीही हिंसा केली नाही, द्वेष पसरवला नाही. त्यांचं उत्तर होतं शिक्षण, सेवा, करुणा आणि ठामपणा. निष्कर्ष खूपच महत्त्वाचा आहे, हा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. जर सावित्रीबाई थांबल्या असत्या तर आज लाखो मुली अंधारात राहिल्या असत्या. त्यांच्यावर फेकलेलं शेण आज आपल्यासाठी सोनं ठरलं आहे. तर आपण पाहिलं सावित्रीबाईचे कष्ट आणि त्यांनी आपल्यासाठी किती धडपड केली, किती काय सहन केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. नमो बुद्धाय, जय भीम.